या सगळ्या राजकीय बातम्यांनंतर आता दत्त जयंती निमित्तची बातमी। दत्त जयंती निमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून भाविक या ठिकाणी दाखल झालेत आणि भाविकांच्या गर्दीमुळे अक्कलकोट नगरी सजली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, आज दत्त जयंती निमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आल्याचं दिसतंय? निश्चित मोहिनी, आपण पाहतो की खरं तर दत्त जयंतीच्या निमित्तानं खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते स्वामी भक्त असतील, दत्तभक्त असतील, ते या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये येत असतात। अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी कृतकृत्य होतात। त्यांची भावना अशी असते, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो दत्त जयंतीच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि खरं तर पहाटेपासूनच दत्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे विधी जे आहेत ते स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पार पडत असतात। आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। हजारो भाविक जे आहेत ते अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आपल्या लाडक्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी। हे सर्व भाविक जे आहेत त्या ठिकाणी दाखल होत असतात आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन या ठिकाणी कृतकृत्य होत असल्याची भावना जी आहे ती त्यांच्यामध्ये असते। हजारोंच्या संख्येने भाविक आज अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाणगापूर असेल, खरं तर दत्त महाराजांचं स्थान आहे आणि ते स्थान, त्या स्थानाचं दर्शन घेऊन या ठिकाणी भक्तगण जे आहेत त्या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये येत असतात। आपण पाहतोय खरं तर सकाळपासूनच भक्तांच्या मोठी रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंध्र, तेलंगणा, त्याचबरोबरीनं कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी सागर।